So the next unit is brakes and clutches. आता सगळ्यात पहिल्यांदा या टॉपिक कडे जायच्या अगोदर तुम्ही मला सांगा बघा, व्हॉट इज मीन बाय ब्रेक? ब्रेक म्हणजे काय? ब्रेक म्हणजे काय? पटकन, ब्रेक म्हणजे काय? माझा आवाज येतोय काय? रेजिस्टन्स फोर्स. ब्रेक म्हणजे रेजिस्टिंग फोर्स. बर, अजून कोण? बघा, आता आपण गाडीचा ब्रेकच कन्सिडर करूया. गाडीचा ब्रेक समजा मी गाडी घेऊन हायवेवरती चाललोय, ठीक आहे. हायवेवरती जाताना माझ्या गाडीची स्पीड एक समजा 80 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजे मी 80च्या स्पीडनं चाललोय. आणि मी पुढे जाताना काय झालं की एक टर्न आलाय. त्या टर्न आल्यानंतर तुम्ही तुमच्या गाडीची स्पीड कमी करणार आहे तेवढी ठेवणार का वाढवणार? कमी करणार. गाडीची स्पीड काय करायला पाहिजे? कमी करायला पाहिजे. आता गाडी 80च्या स्पीडनं चालल्या, याचा अर्थ गाडीकडे कुठली एनर्जी आहे? गाडीकडे कुठली एनर्जी आहे? गाडी आता पुढे चालली ना 80च्या स्पीडनं, म्हणजे गाडीकडे कुठली एनर्जी? कायनेटिक एनर्जी, बरोबर. आता ती जी कायनेटिक एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे ती गाडी 80च्या स्पीडनं चाललेली आहे. ज्या वेळेला टर्न येईल त्यावेळेला तुम्हाला काय करायला पाहिजे? तुमची स्पीड कमी करायला पाहिजे, नाहीतर सेंट्रिफ्युगल फोर्स आणि गायरोस्कोपिक इफेक्टमुळे काय होणार? ते व्हेकल रोड सोडू शकते, ओव्हरटर्निंग होऊ शकते, म्हणजे तुम्हाला स्पीड कमी करायला पाहिजे. मग गाडीची स्पीड जर कमी करायची असेल तर तुम्ही काय करणार? मग गाडीची स्पीड कमी करायची तर तुम्हाला काय करायला पाहिजे? येस, ब्रेक दाबायला पाहिजे. ब्रेक दाबते म्हणजे काय करतोय आपण की त्या व्हील वरती आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करतो. आर्टिफिशियल का म्हणाले? कारण की तो आपण जनरेट करणार आहे फ्रिक्शनल फोर्स. आपण आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स जनरेट करतो आणि त्या आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्समुळे काय होते की त्या फ्रिक्शन मध्ये त्या व्हेकलची म्हणजे त्या व्हीलची कायनेटिक एनर्जी लॉस होत्या आणि कायनेटिक एनर्जी लॉस झाल्यामुळे त्याची स्पीड डिक्रीज होत्या. म्हणजे कायनेटिक एनर्जी लॉस होत्या कशामध्ये? इन ब्रेकिंग. आता मी ज्या वेळेला आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केला, स्पीड कमी झाली. आता ती स्पीड कमी झाली म्हणजे शून्य झाली काय? स्पीड कमी झाली म्हणजे शून्य झाली काय आताच्या केसमध्ये? नाही. म्हणजेच काय की तुम्ही पार्शली काय केला? पार्शली कायनेटिक एनर्जी रिड्यूस केला, पूर्ण केला नाही, पार्शली. आता दुसरी केस घेऊया. मी गाडीवरनं चाललोय आणि एकदम समोर सिग्नल आला आणि सिग्नलला तुम्हाला तर थांबायचं आहे, मग तुम्ही काय करणार? सिग्नल आलाय, आता तुम्ही काय करायला पाहिजे? आता तुम्हाला गाडी पूर्ण स्टॉप करायला पाहिजे. पूर्ण स्टॉप करायला पाहिजे याचा अर्थ तुमच्या व्हेकलकडे जेवढी कायनेटिक एनर्जी आहे तेवढी सगळीच्या सगळी लॉस व्हायला पाहिजे ड्युरिंग ब्रेकिंग. म्हणून ज्या वेळेला तुम्ही ब्रेक अप्लाय करणार त्यावेळेला तिथं एनर्जी लॉस होणार, ठीक आहे. आणि ती लॉस झालेली एनर्जी काय असणार? कंप्लीट असणार. म्हणजेच तुम्हाला ती व्हील कंप्लीट थांबवायचं आहे. म्हणजेच काय? ब्रेक्स म्हणजे काय? इट इज द मेकॅनिकल डिव्हाइस which is used to apply the artificial frictional force to partially or fully stop the rotating body. कुठली पण रोटेटिंग बॉडी किंवा लिनियर मूव्ह होणारी बॉडी जर तुम्हाला पार्शली किंवा कम्प्लिटली तिची मोशन थांबवायची असेल तर आपल्याला काय अप्लाय करायला पाहिजे? आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स. मग असं जे डिव्हाइस आहे, जे डिव्हाइस हे आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करते त्याला काय म्हणते आपण? ब्रेक. ठीक आहे. मग या ब्रेक मध्ये जी काही एनर्जी मी तुम्हाला म्हटलं कायनेटिक एनर्जी काय झाली पाहिजे? लॉस झाली. मग ती कायनेटिक एनर्जी जी लॉस झाली ती कुठे जात्या? कारण की आपण एक लॉ शिकलोय, एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. म्हणजे एनर्जी डिस्ट्रॉय करता येत नाही, ती एक फॉर्म मधनं दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येते. इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मी आता तुम्हाला काय म्हटलं की माझी गाडी 80च्या स्पीडनं चाललेली,
गाडी चाललेली 80च्या स्पीडनी आणि काय झालं, तुम्ही पार्शल ब्रेकिंग म्हणजेच काय, तुम्ही कंप्लीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली नाही, पार्शल ऍब्सॉर्ब केली, म्हणजे एनर्जी रिड्यूस केली आणि तुमच्या व्हेकलची स्पीड तुम्ही डिक्रीज केली. मग आता मला सांगा, जी काही एनर्जी डिक्रीज झाली ती गेली कुठे? हीट एनर्जी. हा, काय म्हणलंस बा, ऐकून आलं? हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट. Yes, it is converted into heat energy. म्हणजे ब्रेकिंग मध्ये काय होते, द एनर्जी विच इज लॉस्ट बाय द रोटेटिंग बॉडी दॅट इज कन्वर्टेड इनटू हीट. ओके, सो जेवढी एनर्जी लॉस होणार दॅट एनर्जी इज कन्वर्टेड इनटू हीट. मग आता हे जे ब्रेक आहेत, ब्रेक हे आपल्याला भरपूर ठिकाणी आपल्याला अप्लाय करत होतात. म्हणजे जवळजवळ आपण मेकॅनिकलचे जेवढे पण आपण ऍप्लिकेशन घेतो त्यातल्या मॅक्सिमम ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला ब्रेक्स अप्लाय करायला लागतात. ठीक आहे, मी त्याचे काही एक्झाम्पल सांगतो. हॉइस्ट असतात, इलेव्हेटर्स असतात, ऑटोमोबाईल्स आहेत. ठीक आहे, कुठली पण रोटेटिंग बॉडी तुम्हाला थांबवायची असेल तर तिथे तुम्हाला काय करायला पाहिजे, ब्रेक्स हे अप्लाय करायला पाहिजे. मग आता कपॅसिटी ऑफ ब्रेक हे कुठल्या फॅक्टरवरती डिपेंड आहे? कपॅसिटी ऑफ ब्रेक ही कुठल्या फॅक्टरीवरती डिपेंड आहे? आता ती सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा द प्रेशर बिटवीन ब्रेकिंग सरफेसेस म्हणजे काय बघा. समजा हा सरफेस आहे, याच्यावरती मला ब्रेक अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे ही ब्रेकची वडी आहे असं म्हणा आणि हा रोटेटिंग बॉडीचा सरफेस आहे. आता या सरफेस वरती मी जर समजा इकडून फोर्स अप्लाय करताना एकदम मिनिमम अप्लाय केला, मिनिमम हा तो सरफेस आहे ज्याला मला थांबवायचा आहे, मी इथनं मिनिमम फोर्स अप्लाय केला, तर या दोघांच्या मध्ये जे प्रेशर जनरेट होईल त्या प्रेशरची व्हॅल्यू जेवढी मिनिमम राहणार तेवढं ब्रेकिंग मिनिमम असणार. आणि या बाजूने जेवढं तुम्ही मॅक्सिमम प्रेशर अप्लाय करणार तेवढं ब्रेकिंग काय असणार, मॅक्सिमम असणार. म्हणजेच काय, द ब्रेकिंग इज डिपेंड्स अपॉन द प्रेशर बिटवीन द टू सरफेसेस. म्हणजे रोटेटिंग बॉडी आणि ज्याच्यावरून तुम्ही आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करणार आहे ती बॉडी, या दोघांच्या मध्ये जेवढं प्रेशर मॅक्सिमम असेल तेवढे बाळानं काय होणार, तिथं ब्रेकिंग जास्त असणार. एक्झाम्पल घ्या, आता सायकल घ्या. सायकलला ब्रेक वड्या असतात बघा, ब्रेक वड्या. तुम्ही सायकलचा जो लिव्हर आहे तुम्ही जेवढा दाबणार, जेवढा मिनिमम रोटेट करणार, म्हणजे मिनिमम त्याच्यावरती फोर्स लावणार, तेवढा काय होणार बघा, प्रेशर मिनिमम जनरेट होणार, ब्रेकिंग फोर्स मिनिमम असणार. जेवढं तुम्ही तो जास्त फोर्स लावणार तेवढा ब्रेकिंग फोर्स काय असणार बघा, जास्त फोर्स जेवढं जास्त तेवढंच ब्रेकिंग प्रेशर काय होणार, जास्त. म्हणजेच काय, द ब्रेकिंग डिपेंड्स अपॉन द प्रेशर बिटवीन द टू सरफेसेस. हा झाला पहिला पॉइंट, म्हणजे काय, प्रेशर बिटवीन टू सरफेसेस. दुसरं अजून ब्रेक कशावरती डिपेंड आहे बघा, द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ब्रेकिंग सरफेस. म्हणजे समजा हा सरफेस आहे, हा रोटेटिंग आहे, याच्यावरती मला काय करायचं आहे, आता फोर्स अप्लाय करायचा आहे, ही ब्रेक वडी आहे असं म्हणा. या दोघांच्या मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जेवढा जास्त तेवढा बाळानं काय होणार, ब्रेक लगेच लागणार, आणि जेवढा कमी तेवढा ब्रेक काय लागणार, कमी लागणार. एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा तुमचं गाडीचं व्हील आणि ब्रेक याच्यामध्ये मी समजा ऑइल टाकलं, गाडीचं व्हील आणि ब्रेक म्हणजे ब्रेकची जी वडी असेल तो म्हणजे लायनर, ब्रेक लायनर म्हणतो याला नॉर्मली आपण, ब्रेक लायनर आणि सरफेस याच्यामध्ये जर मी ऑइल इन्सर्ट केलं तर काय होईल रे, दोघांच्या मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय होणार, डिक्रीज होणार, ब्रेक लागेल काय? तुम्ही इथं कितीही प्रेशर अप्लाय केला तरी ब्रेक लागणार नाही. का? कारण की दोघांच्या मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय झाला, रिड्यूस झाला. याचा अर्थ काय, ब्रेक लाइनिंग आणि रोटेटिंग सरफेस यांच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. जेवढा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त तेवढं ब्रेकिंग जास्त. म्हणून मी म्हणतो सेकंड, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन शुड बी मोर. जेवढे जास्त तेवढे ब्रेकिंग जास्त होणार. त्यानंतर तिसरं मी हे जे बघावलं ते म्हणजे काय, कपॅसिटी ऑफ ब्रेक, म्हणजे ब्रेकिंगची कपॅसिटी केवढी जास्त ते बघावलंय. ठीक आहे. तिसरं बघा, समजा या मुव्हिंग बॉडीकडे एनर्जीच कमी आहे, म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी एकदम लोअर साईडला आहे. या मुव्हिंग बॉडीची म्हणजे रोटेटिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी लोअर साईडला आहे.
तर तुम्ही इथं मिनिमम प्रेशर जरी अप्लाय केला तरी ब्रेक लागणार, कारण की त्याकडे ऑलरेडी एनर्जी कमी आहे. मग जेवढी ब्रेकची कपॅसिटी जास्त कधी असणार, ज्या वेळेला ह्या रोटेटिंग बॉडीची व्हेलॉसिटी पण काय असेल, जास्त असेल, त्यावेळेला ब्रेकिंग कपॅसिटी काय असणार, जास्त. जर तुम्ही व्हेलॉसिटीच कमी ठेवली तर ब्रेकिंग कपॅसिटी पण काय राहणार, कमी राहणार. म्हणून मी नेक्स्ट लिहितो इथं, पेरिफेरल व्हेलॉसिटी ऑफ दिस रोटेटिंग बॉडी शुड बी हायर. सो जेवढी व्हेलॉसिटी जास्त तेवढी कायनेटिक एनर्जी जास्त, जेवढी कायनेटिक एनर्जी जास्त तेवढी ब्रेकिंग कपॅसिटी जास्त. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, द प्रोजेक्टेड एरिया बिटवीन व्हील सरफेस अँड ब्रेक लायनर, ह्या दोघांच्या मधला एरिया जेवढा जास्त तेवढा ब्रेकिंग कपॅसिटी जास्त. कसं ते बघा, समजा मी ब्रेक लायनर एकदम थिन घेतला आणि याच्यावरती फोर्स लावला, आता काय होईल, या केसमध्ये ब्रेक फ्रिक्शनल फोर्स जास्त जनरेट होईल का या केसमध्ये फ्रिक्शनल फोर्स जास्त जनरेट होईल? दोन्ही जर कम्पेअर केलं तर दोन्ही केसमध्ये जिथं कॉन्टॅक्ट सरफेस जास्त तिथं ब्रेकिंग हे काय असणार बाळांनो, जास्त असणार. म्हणजे जर तुम्हाला ब्रेकिंग मध्ये दोघांचा म्हणजे ब्रेकिंग कपॅसिटी जर बघायची असेल तर ब्रेकिंग कपॅसिटी कधी जास्त असणार, ज्या वेळेला ब्रेक लायनर आणि रोटेटिंग बॉडी यांच्यामधला कॉन्टॅक्ट सरफेस जास्त असणार. म्हणून मी नेक्स्ट लिहितो, कॉन्टॅक्ट सरफेस शुड बी मोर. जेवढा कॉन्टॅक्ट सरफेस जास्त तेवढी ब्रेकिंग कपॅसिटी जास्त, तेवढाच फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जास्त. ठीक आहे. आता अजून एक सांगतो लास्ट, मी तुम्ही मला काय सांगितला की ही रोटेटिंग बॉडी आहे. समजा रोटेटिंग बॉडीवरती मी इथं ब्रेक लायनरनी याच्यावरती मी फोर्स लावला, इथं फ्रिक्शनल फोर्स जनरेट झाला. आता जी काही एनर्जी लॉस होईल ती एनर्जी जी लॉस झाली ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, जी एनर्जी लॉस झाल्या ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, दॅट इज गोइंग टू कन्वर्ट इनटू हीट. आता इथं ब्रेकिंग मुळे जेवढी हीट जनरेट होईल ती हीट जी जनरेट झाली ती काय व्हायला पाहिजे बाळांनो, डेसिपेट व्हायला पाहिजे. जर समजा हीट डेसिपेट झाली नाही तर तिथं ब्रेकिंग बाळांनो काय असणार, मिनिमम. सो ब्रेकिंग कपॅसिटी ही 5 फॅक्टरवरती डिपेंड आहे. एक, प्रेशर बिटवीन द टू सरफेस, दुसरं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टू सरफेस, तिसरं रोटेटिंग बॉडीची व्हेलॉसिटी ऑन हायर साइड पाहिजे, त्यानंतर कॉन्टॅक्ट सरफेस एरिया मोठा पाहिजे आणि हीट डेसिपेशन कपॅसिटी त्या ब्रेक लायनरची काय पाहिजे, ऑन हायर साइड. या जर 5 गोष्टी असतील तर ब्रेकिंग कपॅसिटी ही काय असते बाळांनो, हायर असते. म्हणून तुमचं ब्रेकिंग कपॅसिटी डिपेंड्स अपॉन या 5 फॅक्टरवरती ब्रेकिंग कपॅसिटी ही डिपेंड आहे. मग आता जो तुम्ही ब्रेक अप्लाय करणार आहे, ब्रेक त्याचा हा जो लायनर आहे, लायनर याचं जर मटेरियल तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल, ब्रेक लायनरचं मटेरियल, तर ब्रेक लायनरच्या मटेरियलच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज असायला पाहिजेत की जो तुम्ही ब्रेक लायनर म्हणून यूज करू शकताय. म्हणून इथे लिहितोय ब्रेक लाइनिंग मटेरियल, कारण की ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की ब्रेक लायनरचे जे मटेरियल आहे त्याच्याप्रमाणे इथं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स वगैरे या सगळ्या गोष्टी जनरेट होणार आहे. मग ब्रेक लाइनिंग मटेरियलच्या कुठल्या कुठल्या प्रॉपर्टीज आपल्याला रिक्वायर्ड आहेत, बघा. सगळ्यात पहिलं, ब्रेक लायनरचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा काय असायला पाहिजे, ऑन हायर साइड. मी देतो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन शुड बी ऑन हायर साइड. जेवढा लोअर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन तेवढा फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केलेला ब्रेक लायनरनं या सरफेस वरती काय असणार, मिनिमम. जेवढा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त तेवढा ब्रेकिंग फोर्स जास्त, एक. त्यानंतर दुसरं, त्याचं फेडिंग हे काय पाहिजे, मिनिमम पाहिजे. आता फेडिंग म्हणजे काय, ज्या वेळेला दोन सरफेस एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतील त्यावेळेला इथं फ्रिक्शनल फोर्स जनरेट होणार, म्हणजे याची जी वियर व्हायला पाहिजे, वियर
की या लायनरची काय असायला पाहिजे बाळांनो, मिनिमम असायला पाहिजे. जेवढी वियर जास्त तेवढा त्या ब्रेकचं मटेरियल लवकर फेल होणार, आणि ब्रेकचं मटेरियल जेवढं लवकर फेल होईल तेवढं लवकर तुम्हाला लायनर चेंज करावा लागणार. म्हणजेच काय की हा याचा वियर रेझिस्टन्स हा काय असायला पाहिजे बाळांनो, वियर रेझिस्टन्स हा हायर असायला पाहिजे. आता जरासा एक प्रश्न विचारतो तुम्हाला, ही रोटेटिंग व्हील आहे, रोटेटिंग व्हील, आणि हे ब्रेक आहे. ह्या दोघांच्या मध्ये दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आहेत, दोघांची पण वियर व्हायला पाहिजे. आता वियर या रोटेटिंग बॉडीची जास्त व्हायला पाहिजे का या ब्रेकची व्हायला पाहिजे? वियर रोटेटिंग बॉडीची जास्त व्हायला पाहिजे का ब्रेकची? ब्रेकची व्हायला पाहिजे. ठीक आहे, का ब्रेकची व्हायला पाहिजे? कारण त्याच्या मागचं कारण काय आहे, रोटेटिंग बॉडी तुम्हाला रिप्लेस करता येणार नाही, पण ब्रेक लायनर रिप्लेस करता येईल. पण भरपूर वेळेला तुम्ही तुमची गाडी ज्या वेळेला पण सर्व्हिसिंगला घेऊन जाणार त्यावेळेला तुम्हाला सांगतात बघा, तुमचे ब्रेक लायनर खराब झालेत, तुम्ही व्हील बदलत नाही तर ब्रेक लायनर बदलताय. म्हणजेच काय, वियर रेझिस्टन्स जास्त असायला पाहिजे कोणाचा, या रोटेटिंग बॉडीचा, आणि हे वियर होऊ नये म्हणून जे ब्रेक लाइनिंग आहे त्याचा वियर रेझिस्टन्स काय असायला पाहिजे, लोअर. म्हणून मी देतो ब्रेक लाइनिंगचा वियर रेझिस्टन्स काय पाहिजे, हा लोअर पाहिजे. का लोअर पाहिजे? जर वियर रेझिस्टन्स याचा लोअर ठेवला तर हे वियर होणार नाही, म्हणजे रोटेटिंग बॉडी वियर होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे वियर रेझिस्टन्स हा ब्रेक लाइनिंगचा काय असायला पाहिजे, ऑन लोअर साइड. आता नेक्स्ट बघा, इट शुड बी हीट रेझिस्टन्स. आता हीट रेझिस्टंट का बॉडी पाहिजे बघा, ज्या वेळेला इथं एनर्जी लॉस होईल, एनर्जी लॉस, ती जी काही एनर्जी लॉस होईल दॅट इज गोइंग टू कन्वर्ट इनटू हीट एनर्जी. मग ती हीट एनर्जी एकतर या व्हील मध्ये जाईल किंवा एकतर या ब्रेक लाइनिंग मध्ये जाईल. जेवढी ती ब्रेक लाइनिंग मध्ये जाणार तेवढ्या ब्रेक लाइनिंगचं मटेरियल सॉफ्ट होणार. जेवढं मटेरियल सॉफ्ट होणार जेवढं मटेरियल सॉफ्ट होणार तेवढं काय होणार बाळांनो, त्याच्या प्रॉपर्टीज डिक्रीज व्हायला चालू होणार. म्हणजेच काय की तिथं हीटच जनरेट व्हायला नाही पाहिजे, किंवा जर झाली तरी ती हीट या मटेरियल मध्ये ट्रान्सफर व्हायला पाहिजे, या मटेरियल मध्ये होऊन चालणार नाही. त्याच्यामुळे इथे काय म्हणले, इट शुड बी हीट रेझिस्टंट. जे मी ब्रेक लाइनिंग बद्दल बोलतोय, इट शुड बी हीट रेझिस्टंट. त्यानंतर जरी हीट जनरेट झाली तरी याची हीट डेसिपेटिंग कॅपॅसिटी काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. हीट डेसिपेटिंग कॅपॅसिटी काय असायला पाहिजे, ऑन हायर साइड. म्हणजे जी हीट जनरेट झाली आहे ती लवकर ट्रान्सफर होईल आणि इथलं टेम्परेचर रिड्यूस होऊन इथल्या प्रॉपर्टीज डिक्रीज होणार नाही. त्यामुळे हीट डेसिपेटिंग कॅपॅसिटी काय पाहिजे मला, जास्त. आता अजून एक महत्वाची मी प्रॉपर्टी सांगणार आहे. भरपूर वेळेला काय होतंय, ब्रेक लाइनिंग आणि रोटेटिंग सरफेस याच्यामध्ये जर समजा पाऊस पडालाय, पाऊस म्हणजे थोडक्यात काय, एक लिक्विड आहे, तर म्हणजे आपण म्हणूया की ऑइल आहे, ते याच्यामध्ये जर आलं तर इथलं ब्रेकिंगचं प्रेशर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय होणार, रिड्यूस होणार. त्यामुळे या दोन सरफेस मधला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा तिथं मॉइश्चर आलं किंवा समजा तिथं ऑइल आलं किंवा वॉटर आलं तरी सुद्धा रिड्यूस होता कामा नये. जर तो रिड्यूस झाला तर इथला ब्रेकिंग म्हणजे आर्टिफिशियल फोर्सची व्हॅल्यू काय होणार, रिड्यूस होणार. म्हणजेच काय, द ब्रेक लाइनिंग शुड नॉट बी अफेक्टेड बाय मॉइश्चर और ऑइल. एवढ्या प्रॉपर्टीज आपल्याला रिक्वायर्ड आहेत कुठल्या, ब्रेक लाइनिंगच्या. मी परत एकदा सांगतो, त्याचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा हायर साइडला पाहिजे, वियर रेझिस्टन्स हा लोअर साइडला पाहिजे, हीट रेझिस्टन्स कॅपॅसिटी जास्त पाहिजे, हीट डेसिपेटिंग कॅपॅसिटी जास्त पाहिजे, आणि त्याचा प्रॉपर्टीज म्हणजे कुठल्या ज्या कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनच्या वगैरे ज्या आहेत त्या अफेक्ट न व्हायला नाही पाहिजेत बिकॉज ऑफ द मॉइश्चर अँड ऑइल. आता जे ब्रेक्स असतात, ब्रेक्स त्याच्या बाळांना 3 बेसिक टाइप आहेत ब्रेकचे. एक म्हणजे हायड्रॉलिक ब्रेक, दॅट वर्क्स ऑन द फोर्स विच इज जनरेटेड बाय हायड्रॉलिक पॉवर पॅक.
दुसरा इलेक्ट्रिक ब्रेक, जे ईडी करंट जनरेट होतात, ईडी करंट, त्या ईडी करंट वरती बघा ब्रेकिंग अप्लाय होते. पण आपल्या सिलेबसला जे बघायचं आहे ते म्हणजेच मेकॅनिकल ब्रेक. मग जो मेकॅनिकल ब्रेक आहे तो मेकॅनिकल ब्रेक बघा मी तुम्हाला एक फिगर ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. मेकॅनिकल ब्रेक मधला तो मेकॅनिकल ब्रेक मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करणार आहे. त्यातला पहिला जो टाईप आहे तो म्हणजे सिंगल ब्लॉक ऑर शू ब्रेक. सिंगल ब्लॉक ऑर शू ब्रेक. मी याची एक फिगर ड्रॉ करतो. हा ब्रेक कुठे अप्लाय करतात ते पण सांगतो. रेल्वे असतात की नाही, रेल्वे आपल्या त्या रेल्वेमध्ये हा सिंगल ब्लॉक ऑर शू ब्रेक अप्लाय करतात. जर तुम्ही कधी खाली त्याच्या व्हील मध्ये बघितला तर तुम्हाला हे असं बघायला मिळेल, सिंगल ब्लॉक ऑर शू ब्रेक. बघा मी काय केले सांगतो. इथं एक व्हील घेतले, व्हील, हे व्हील आहे बघा, हे रोटेटिंग व्हील आहे. या रोटेटिंग व्हील वरती मला फ्रिक्शनल फोर्स म्हणजे आर्टिफिशियल फ्रिक्शनल फोर्स म्हणजे ब्रेक अप्लाय करायचा या रोटेटिंग व्हीलवर. जर मी या रोटेटिंग व्हील वरती फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करायला गेलो तर तो फ्रिक्शनल फोर्स मी कशाने अप्लाय करणार आहे बघा. इथं एक शू आहे, मी याला हॅचिंग करतो म्हणजे ब्लॉक आहे. या ब्लॉकचा हा बॉटम सरफेस बघितला तर त्याचा कर्वेचर हा या व्हीलच्या कर्वेचर सारखा आहे. तसंच या शूचा दुसरा एंड जो आहे तो मी एका लिव्हरला कनेक्ट केला, लिव्हरला, आणि लिव्हर एका पॉइंटच्या अबाउट काय केला मी पिवोट केलाय. आता ही रोटेटिंग बॉडी आहे, ही मला थांबवायची आहे, ही रोटेटिंग बॉडी थांबवायची आहे. मग मी काय करणार, इथं एफर्ट अप्लाय करणार म्हणजे बाहेरनं फोर्स लावणार, एफर्ट, एफ किंवा पी म्हणा. मी एफर्ट अप्लाय करणार. मी जर इथे एफर्ट अप्लाय केला तर काय होणार बघा, हा इथं पिवोट पॉइंट आहे. या पिवोट पॉइंटच्या अबाउट लिव्हर काय होणार, क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होणार. लिव्हर क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट होणार म्हणजेच हा जो ब्लॉक आहे, ब्लॉक तो या रोटेटिंग बॉडीवरती इथं फोर्स अप्लाय करणार. आणि फोर्स अप्लाय केला की कॉन्टॅक्ट सरफेस प्रमाणे प्रेशर जनरेट होणार आणि त्या प्रेशरमुळे याची स्पीड काय होणार, रिड्यूस होणार. म्हणजेच सिंगल ब्लॉक और शू ब्रेक मध्ये काय आहे, एक लिव्हर आहे, कुठल्या तरी एका पॉइंटच्या अबाउट पिवोट केलाय, त्या लिव्हर वरती एक ब्लॉक लावलाय, ब्लॉक, ठीक आहे, आणि तो ब्लॉक रोटेटिंग बॉडीवरती ठेवलाय. मग ज्या वेळेला तुम्हाला ब्रेक अप्लाय करायचा असेल म्हणजे याची एनर्जी रिड्यूस करायची असेल, कायनेटिक एनर्जी, त्यावेळेला दुसऱ्या एंडला फ्रिक्शनल फोर्स अप्लाय करायचा. फ्रिक्शनल फोर्स अप्लाय झाला की हा ब्लॉक याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल, इथं रिॲक्शन जनरेट होईल. जेवढा फोर्स जास्त तेवढी रिॲक्शन जास्त येणार, त्यामुळे इथं जनरेट झालेलं प्रेशरची व्हॅल्यू हायर साईडला राहणार. जेवढं प्रेशर हायर साईडला राहील तेवढी इथं कायनेटिक एनर्जी काय होणार, लॉस होणार. एवढं सिंपल आहे सिंगल ब्लॉक और शू ब्रेक. आता या सिंगल ब्लॉक और शू ब्रेक मध्ये बघा काही गोष्टी आहेत की ज्याच्यावरती याच्यामध्ये जनरेट झालेले फोर्सेस आणि याच्यामध्ये ब्रेकिंग फोर्स हा डिपेंड राहतो. आता सिंपल आहे, माझा एक प्रश्न काय बघा, याची कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला रिड्यूस करायची असेल, कायनेटिक एनर्जी, तर ती कोणावरती डिपेंड आहे, या दोन कॉन्टॅक्ट सरफेसच्या फ्रिक्शनल फोर्स वरती डिपेंड आहे. जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त असणार तेवढी एनर्जी लॉस काय असणार, जास्त. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची जेवढी व्हॅल्यू जास्त तेवढी याची स्पीड काय होणार, रिड्यूस होणार. आता तुम्ही याच्या आधी भरपूर वेळेला फ्रिक्शन शिकलाय, मग फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा मला. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा पटकन. ऋतुराज काय आवाज आला नाही. म्यू इंटू आर. येस, फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय, म्यू इंटू आर्यन. म्हणजेच काय, म्यू हा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे आणि आर्यन म्हणजे काय, नॉर्मल रिॲक्शन. आता जरा लक्ष द्या, हा ब्लॉक आहे आणि ही रोटेटिंग बॉडी आहे, या दोघांच्या मध्ये ही नॉर्मल रिॲक्शन आहे बघा, म्हणजे आर्यन. ही नॉर्मल रिॲक्शन मी लिहितो, फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू आर्यन आहे. जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त तेवढा आर्यन जास्त असला पाहिजे. आता उलट म्हणतो,
जेवढा नॉर्मल रिॲक्शन जास्त तेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त, आणि जेवढा फ्रिक्शनल फोर्स जास्त तेवढं हीट ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी जास्त. म्हणजे काय, इथं जनरेट झालेली या दोन सरफेस मध्ये नॉर्मल रिॲक्शनची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढा इथं बाळांनो काय होणार, एनर्जी लॉस ही मॅक्सिमम असणार. त्यामुळे ही नॉर्मल रिॲक्शन जेवढी जास्त येईल तेवढा फ्रिक्शनल फोर्स काय यायला पाहिजे, इथं जास्त यायला पाहिजे. आता अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला, फ्रिक्शनल फोर्स हा कोणत्याही मुव्हिंग बॉडीवरती कुठल्या डायरेक्शनला असतो? फ्रिक्शनल फोर्स हा कोणत्याही मुव्हिंग बॉडीवरती कोणत्या डायरेक्शनला असतो? अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शनला असतो, एकदम बरोबर. ठीक आहे, आता ही फिगर मला पाहिजे त्याप्रमाणे मी ड्रॉ करणार आहे, कारण की मी याचं एकदम छोटस डेरिव्हेशन करणार आहे. ठीक आहे, बघा मी ही रोटेटिंग बॉडी दाखवतो, तीच फिगर ड्रॉ करणार आहे, फक्त जराशी वेगळी आहे. ही रोटेटिंग बॉडी आहे, याच्यावरती हा ब्लॉक किंवा शू आहे, कॉन्टॅक्ट आहे इथं, ब्लॉक किंवा शू. समजा ही रोटेटिंग बॉडी जी आहे, ही रोटेटिंग बॉडी आपण असं कन्सिडर करूया की ती क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट व्हायला, ही रोटेटिंग बॉडी क्लॉकवाईज डायरेक्शनला रोटेट व्हायला. तसंच हा जो शो आहे तो कुठल्या तरी लिव्हरवरती माउंट करायला पाहिजे, हा तो लिव्हर आहे. ठीक आहे, आता हा लिव्हर आहे म्हणजे या लिव्हरला कुठेतरी मला एक पिवट पॉईंट द्यायला पाहिजे, या लिव्हरला मला कुठेतरी एक पिवट पॉईंट द्यायला पाहिजे. मी त्याचा पिवट पॉईंट इथे देईन, हा पिवट पॉईंट आहे त्याचा. ठीक आहे, आता थोडं जर बघितलं व्यवस्थित तर हा पिवट पॉईंट आणि हा यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स आहे, थोडं डिस्टन्स आहे. आता हा जो तुमचा शू आहे, मी ज्या वेळेला इथं फोर्स अप्लाय करणार म्हणजे एफर्ट मी अप्लाय करणार त्या वेळेला या पिवट पॉईंटच्या अबाउट हे रोटेट व्हायला पाहिजे. म्हणजे हा इथं फोर्स अप्लाय करणार म्हणजे शू आणि रोटेटिंग बॉडी, आता रोटेटिंग बॉडीला नेहमी ड्रम म्हणायचं, हा रोटेटिंग ड्रम आणि ही शू यांच्यामध्ये जर कॉन्टॅक्ट आला तर इथं काय येणार, नॉर्मल रिॲक्शन जनरेट होणार. ही नॉर्मल रिॲक्शन मी म्हणतो आरएन. मग आता तुम्ही सांगायचं मला, या रोटेटिंग बॉडीवरचा फ्रिक्शनल फोर्स कुठं असायला पाहिजे? ही रोटेटिंग बॉडी आहे, हा कॉन्टॅक्ट जर आला तर रोटेटिंग बॉडीवर इथं कॉन्टॅक्ट आहे, तर फ्रिक्शनल फोर्स कुठे जनरेट व्हायला पाहिजे? ह्या डायरेक्शनला की या डायरेक्शनला? कुठल्या डायरेक्शनला जनरेट व्हायला पाहिजे रोटेटिंग बॉडीवरती फ्रिक्शनल फोर्स? लेफ्टला जनरेट व्हायला पाहिजे. बघा की रोटेशनच्या अपोजिट, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स तुम्हाला या डायरेक्शनला जनरेट व्हायला पाहिजे. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स असेल त्याची किंमत किती असणार? हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याची व्हॅल्यू किती असेल? कसं काढतोय फ्रिक्शनल फोर्स आपण? फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू काय, म्यू इंटू आर एन. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, म्यू इंटू आर एन. मी लिहितो म्यू इंटू आर एन, म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिॲक्शन, म्हणजे याच्यावरून मला फ्रिक्शनल फोर्स मिळतोय. आता पण जर तुम्ही बुक मध्ये बघायला गेला, बुक मध्ये जर लक्ष द्या, लय महत्वाचं आहे, बुक मध्ये बघायला गेला तर ही जी काय फ्रिक्शनल फोर्सची किंमत आहे या ड्रमवरची ती दाखवताना इथं दाखवली असते. आता तुम्ही म्हणणार आहे असं का, मुद्दामून मी ही फिगर ड्रॉ केला. ड्रमवरचा फ्रिक्शनल फोर्स हा रोटेशनच्या अपोजिट. आता या ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा शू आहे बघा, शू आहे काय, या ड्रमच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा शू आहे बघा, शू. मग जर इथला फ्रिक्शनल फोर्स या बाजूला असेल तर या शू वरचा फ्रिक्शनल फोर्स याच्या काय यायला पाहिजे, अपोजिट. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जनरेट होताना ड्रम वरती पण होईल आणि शू वरती पण होईल. ड्रमचा रोटेशनच्या अपोजिट येणार, तर याच्या अपोजिट कोणावरती यायला पाहिजे, शू वरती. आणि या फिगर मध्ये जो दाखवलेला फ्रिक्शनल फोर्स असतो तो ड्रमचा असत नाही तर तो शूचा असतो. मग तुम्ही म्हणणार हा शूचा फोर्स का, त्याच्या मागचं कारण सांगतो. बघा, हा फोर्स तुम्ही जो अप्लाय केलाय बाहेरून एफर्ट, तो लिव्हर वरती अप्लाय केलाय काय, या रोटेटिंग ड्रम वरती अप्लाय केलाय? बाहेरून जो तुम्ही फोर्स अप्लाय केलाय एफर्ट, हा या लिव्हर वरती आहे का या ड्रम वरती आहे? पटकन, लिव्हर वरती आहे. म्हणजेच जर मला फोर्स अनालिसिस करायचा असेल तर या ड्रम वरचं करायला पाहिजे का या लिव्हर वरचं करायला पाहिजे फोर्स अनालिसिस?
लिव्हर. लिव्हरवरचं करायला पाहिजे. म्हणजेच मी ज्या वेळेला सगळे फोर्सेस कन्सिडर करणार त्यावेळेला मी ड्रमवरचे घेणार नाही, तर फोर्सेस कन्सिडर करताना ह्या लिव्हरवरचे घेणार. आणि हा जो शू आहे तो मी लिव्हरला अटॅच केलाय, म्हणजे थोडक्यात तो लिव्हरचा पार्ट आहे. म्हणून हा फोर्स नेहमी जो दाखवलेला असतो इथं तो फ्रिक्शनल फोर्स या ड्रमवरचा असत नाही, तर तो फ्रिक्शनल फोर्स कोणावरचा असतो, या शूवरचा असतोय. त्यामुळे मुद्दामून हे दाखवले मी, त्याला मी स्टार करून ठेवतो. इथं मॅक्सिमम पोरं चुकतात, मॅक्सिमम, ज्याच्यामुळे डेरिव्हेशन पण चुकते आणि प्रॉब्लेम पण चुकते. ठीक आहे. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स हा कधी पण दाखवताना हा ड्रम वरती न दाखवताना त्या शू वरती दाखवायचा, कारण की शू हा लिव्हरला कनेक्ट आहे. तुम्ही बाहेरचा फोर्स हा लिव्हर वरती अप्लाय केलाय, म्हणजेच लिव्हर वरचे सगळे फोर्सेस कन्सिडर करायचे. आता एक प्रश्न आहे माझा, नॉर्मल रिॲक्शन जी जनरेट होणार ती ड्रम वरती पण व्हायला पाहिजे आणि शू वरती पण व्हायला पाहिजे. ड्रम वरची आणि शू वरची नॉर्मल रिॲक्शन काय असायला पाहिजे रे, सेम. दोन कॉन्टॅक्ट सरफेस, एक तर ड्रम आहे आणि दुसरा लिव्हर आहे. लिव्हर म्हणजे शू आहे, म्हणजे दोघांच्या वरचा नॉर्मल रिॲक्शन ही सेमच असायला पाहिजे. म्हणजे लिव्हर वरची पण नॉर्मल रिॲक्शन ही आर्यनच आहे. ओके. म्हणजे मी आता हे जे फोर्सेस दाखवल्यात, एफ हा फोर्स अप्लाइड ऑन लिव्हर आहे, आर्यन हा नॉर्मल रिॲक्शन ऑन लिव्हर आहे, आणि म्यू आर्यन हा फ्रिक्शनल फोर्स ऑन लिव्हर आहे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे. म्हणजे या लिव्हर वरती जो काही शू आहे त्या शू वरचे सगळे फोर्सेस मी दाखवलेले आहेत. आता थोडस मी तर काही डायमेन्शन पण देतो, काही डायमेन्शन. ठीक आहे. बघा, या पॉइंटला मी म्हणतो ओ. समजा या ओ पासून तुम्ही जो फोर्स अप्लाय केलाय तिथपर्यंत डिस्टन्स समजा एल आहे, एल म्हणजे या लिव्हरची लेंथ एल आहे. लिव्हरची लेंथ किती घेतली मी, एल. या ओ पासून ज्या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन जनरेट होणार आहे तिथपर्यंत डिस्टन्स मी कन्सिडर करतो एक्स. ठीक आहे. म्हणजे ओ पासून नॉर्मल रिॲक्शन पर्यंत डिस्टन्स काय, एक्स आहे. या लिव्हरची टोटल लेंथ काय आहे, एल आहे. आता लक्ष द्या, जिथं फ्रिक्शनल फोर्स जनरेट झालाय, फ्रिक्शनल फोर्स, आणि हा ओ चा हॉरिझॉन्टल ऍक्सिस, या दोघांच्या मधलं हे व्हर्टिकल डिस्टन्स जे आहे, या दोघांच्या मधलं जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे त्याला मी म्हणतो ए. बघा परत सांगतो, ज्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स जनरेट झालाय आणि ज्या ठिकाणी ओ आहे त्यांच्या मधलं व्हर्टिकल डिस्टन्स जर मोजला तर ते किती आहे, ए आहे, असं मी कन्सिडर केलंय. त्यानंतर हा जो ड्रम आहे की नाही, ड्रम, त्याची रेडियस मी घेतो आर. जो ड्रम आहे त्याची रेडियस मी किती घेतली, आर. बघा, हा जो लिव्हर आहे, लिव्हर, त्या लिव्हर वरती हा जो ड्रम टाकलाय मी, हा ड्रम मी सेंटरला जर जॉईन केला असा तर इथून इथपर्यंत कॉन्टॅक्ट सरफेस आहे, हा कॉन्टॅक्ट सरफेस, आणि हा कॉन्टॅक्ट सरफेसचा सेंटर बरोबर केलेला अँगल आहे, याला म्हणायचं कॉन्टॅक्ट अँगल. इथून इथपर्यंतचा जो काही सेंटर बरोबर केलेला अँगल आहे तो म्हणजे काय, कॉन्टॅक्ट अँगल. आणि त्या कॉन्टॅक्ट अँगलला काय म्हटलं मी, थिटा. कॉन्टॅक्ट अँगल थिटा. मग आता या केससाठी काय करायचं आहे, एक डेरिव्हेशन तयार करायचं आहे. डेरिव्हेशन कशाचं आहे सांगतो. मला जर इथं ब्रेकिंग अप्लाय करायचं असेल, ब्रेकिंग, तर किती फोर्स लावायला पाहिजे किंवा किती टॉर्क याच्यावरती जनरेट व्हायला पाहिजे, म्हणजे फ्रिक्शन टॉर्क, की ज्याच्यामुळे हे व्हील थांबेल. याचं मी एकदम छोटंसं डेरिव्हेशन करणार आहे. आता तुम्ही सांगा मला, जर हा लिव्हर इक्विलिब्रियमला असेल, लिव्हर इक्विलिब्रियमला, तर लिव्हर जर इक्विलिब्रियमला आला तर याच्यावरच्या सगळ्या फोर्सेसची समेशन किती यायला पाहिजे, म्हणजे कन्सिडर लिव्हर अंडर इक्विलिब्रियम. जर लिव्हर अंडर इक्विलिब्रियम असेल तर लिव्हर वरच्या सगळ्या फोर्सेसची समेशन हे किती व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. मग मी इथे लिहितो, समेशन ऑफ मोमेंट अबाउट ओ इज इक्वल टू 0 इक्वल टू ओ च्या अबाउटचा मोमेंट घेणार आहे आणि तो इज इक्वल टू किती यायला पाहिजे, 0. आता या ओ पॉइंटच्या अबाउटचा मोमेंट तुम्ही सांगायचं मला. ओ पॉइंटच्या अबाउटचा मोमेंट, या लिव्हरवरचे फोर्सेस घ्या, लिव्हरवरचे फोर्सेस बघा, एफ इंटू एल. आता हे काय बीम नाही आहे त्यामुळे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईजने कन्सिडर करा.
एफ इंटू एल. एफचा मोमेंट क्लॉकवाईज जनरेट होईल का अँटी क्लॉकवाईज? एफचा मोमेंट क्लॉकवाईज जनरेट होईल का अँटी क्लॉकवाईज? ओच्या अबाउट क्लॉकवाईज जनरेट होईल म्हणजे प्लस. त्यानंतर या नॉर्मल रिॲक्शनचा मोमेंट घ्या. नॉर्मल रिॲक्शनचा आर्यन इंटू डिस्टन्स एक्स. याचा जो मोमेंट जनरेट होईल तो कसा असेल अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे तो लिहिणार आहे मी मायनस. त्याच्यानंतर अजून एक फोर्स आहे फ्रिक्शनल फोर्स म्यू आर्यन. म्यू आर्यन इंटू हे डिस्टन्स बघा या पिवोट पॉइंट मधले आणि म्यू आर्यन मधले डिस्टन्स किती आहे ए. आता यानं जनरेट केलेला मोमेंट हा कसा जनरेट होईल बघा. मी हा फोर्स इथे घेतला लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्सेस म्हणजे मी इथं दाखवू शकतो असा. आता याचं मोमेंट कसं जनरेट होईल अँटी क्लॉकवाईज म्हणजे तो पण काय येणार मायनस. सो समेशन काय काय सांगितलं मी परत एकदा सांगतो. हे जे काही 3 फोर्सेस आहेत या 3 फोर्सचा मी इक्विलिब्रियम कंडिशन घेऊन ओच्या अबाउट मोमेंट घेतला. इंटू डिस्टन्स क्लॉकवाईज जनरेट होणार म्हणजे प्लस. आर्यन इंटू डिस्टन्स एक्स अँटी क्लॉकवाईज जनरेट होणार म्हणजे मायनस. त्यानंतर म्यू आर्यन इंटू डिस्टन्स ए बघा अँटी क्लॉकवाईज जनरेट होणार म्हणजे मायनस. ओके. मग आता हा मी ओच्या अबाउटचा मोमेंट जनरेट केलाय. आता याच्यावरून मला काय मिळवायचं आहे मी परत एकदा सांगतो. जर मला इथं ही बॉडी थांबवायची असेल तर मला बाहेरून फोर्स किती लावायला पाहिजे म्हणजे एफ किती असायला पाहिजे हे मला पाहिजे नाही. एफ किती असायला पाहिजे ठीक आहे. किंवा अजून एक विचारतात एक्सटर्नली अप्लाइड फोर्स विचारतात किंवा ब्रेकिंग टॉर्क. मी जरा ब्रेकिंग टॉर्क कडे 5 मिनिटांनंतर येतो ठीक आहे. आता तोपर्यंत आपण हा एफ कसा शोधायचा ते बघूया. मग जर समजा मला ह्या एफ ची किंमत पाहिजे असेल एफ ची किंमत तर मग मला एफ कसा शोधता येईल यातून. एफ मी काय करतो ह्या दोन्ही मायनस जे टर्म आहे ते तिकडे ट्रान्सफर करतो. सो एफ इंटू एल इज इक्वल टू त्या दोन्ही टर्म तिकडे घ्या आर एन इंटू एक्स प्लस म्यू आर एन इंटू ए. बरोबर आहे. हे तिकडे घेतलं हे तिकडे घेतलं म्हणजे दोन्ही प्लस झाले. त्या दोघांच्या मध्ये आर्यन कॉमन आहे बघा. आर्यन तो आर्यन मी कॉमन बाहेर घेतो तर ब्रॅकेटमध्ये काय राहिला एक्स प्लस आर्यन बाहेर केलाय म्यू इंटू इज इक्वल टू एफ इंटू एल आहे. तो एफ इज इक्वल टू काय येणार बघा या एल ला इकडे घ्या आर्यन एक्स प्लस म्यू ए डिवाइड बाय एल. म्हणजेच मला या लिव्हर वरती जो फोर्स अप्लाय करायचा ब्रेकिंगसाठी तो ब्रेकिंग फोर्स हा काय एफ इज इक्वल टू आर्यन म्हणजे नॉर्मल रिएक्शन इंटू एक्स प्लस म्यू ए डिवाइड बाय एल. हा एवढा मला फोर्स अप्लाय करायला पाहिजे. आता फोर्स कसा अप्लाय करायचा आणि किती असायला पाहिजे ते मला या फॉर्म्युल्यावरून कळलं. पण जर समजा तुम्हाला इथं ब्रेकिंग टॉर्क काढायचं असेल ब्रेकिंग टॉर्क आता मला सांगा प्रश्न काय ही रोटेटिंग बॉडी आहे ही जर थांबवायची असेल समजा ही क्लॉकवाईज फिरायला म्हणजे थोडक्यात आपल्याला याच्यावरती बघा ही रोटेटिंग बॉडी आहे क्लॉकवाईज फिरायला तर मला याच्यावरती काय करायला पाहिजे अपोजिट टॉर्क लावायला पाहिजे अपोजिट. आता तो टॉर्क कोण लावणार या रोटेटिंग बॉडीवरती कुठला फोर्स अप्लाय होणार आहे फ्रिक्शनल फोर्स आहे. म्हणजे या क्लॉकवाईज टॉर्कला अपोजिंग टॉर्क कोण लावणार हा फ्रिक्शनल फोर्स लावणार. आणि फ्रिक्शनल फोर्सचा मग टॉर्क कसा काढणार फ्रिक्शनल फोर्सचा टॉर्क त्यालाच आपण म्हणतोय ब्रेकिंग टॉर्क. का ब्रेकिंग टॉर्क कारण की तो टॉर्क काय करणार आहे ऍक्च्युअल रोटेटिंग टॉर्कला अपोजिट डायरेक्शनला टॉर्क अप्लाय करणार आहे म्हणून याला म्हणायचं ब्रेकिंग टॉर्क. म्हणजे फ्रिक्शनल फोर्सनं जनरेट केलेला मोमेंट म्हणजे काय असतंय ब्रेकिंग टॉर्क. आता जर मला ब्रेकिंग टॉर्क पाहिजे असेल इथला ब्रेकिंग टॉर्क तर ब्रेकिंग टॉर्क म्हणजे टीबी ब्रेकिंग टॉर्क इज इक्वल टू मी काय लिहिणार फ्रिक्शनल फोर्स इंटू हा फोर्स इंटू मला काय करायला पाहिजे जी रेडियस घ्यायला पाहिजे रेडियस. तो फ्रिक्शनल फोर्स इंटू रेडियस म्हणजे हा याचा मोमेंट जनरेट होईल मोमेंट म्हणजे टॉर्क. मग आता फ्रिक्शनल फोर्सची किंमत काय बघा म्यू इंटू आर्यन इंटू आर. म्हणजे मला ब्रेकिंग टॉर्क जर पाहिजे असेल म्हणजे मला जर ब्रेकिंग टॉर्क पाहिजे असेल
तर ब्रेकिंग टॉर्क साठी मला नॉर्मल रिॲक्शन माहित असायला पाहिजे, नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे, मग मी याला म्हणतो ए, याला म्हणतो बी. आता जर मला नॉर्मल रिॲक्शन जर शोधायची असेल, नॉर्मल रिॲक्शन, तर ती मला ह्या इक्वेशन वरनं शोधता येईल. म्हणून मी म्हणतो फ्रॉम ए Rn इज इक्वल टू, हे सगळं इकडे ट्रान्सफर करा, F इंटू एल डिवाइड बाय एक्स प्लस म्यू इंटू ए. ही नॉर्मल रिएक्शनची किंमत इथे टाका, तुम्हाला ब्रेकिंग टॉर्क मिळेल. ठीक आहे, म्हणजे हा झाला ब्रेकिंग टॉर्क, ही झाली नॉर्मल रिॲक्शन, आणि हा झाला फोर्स. म्हणजे तुम्हाला ब्रेकिंगसाठी किती फोर्स लावायचा आहे. मग आता प्रॉब्लेम मध्ये एखाद्या कोणत्या गोष्टी गिवन असतात आणि कोणत्या नसतात ते सांगतो. हे सगळे डिस्टन्सेस दिलेले असतात, सगळे डिस्टन्सेस दिलेले असतात. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू दिलेला असतो, म्यू. मग याच्यावरून तुम्हाला हा फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन ह्या शोधायच्या असतात. हा फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन या दोन गोष्टी काय करायच्या असतात, शोधायच्या असतात. या दोन गोष्टी जर तुम्ही एकदा शोधल्या की तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्यावरनं ब्रेकिंग टॉर्क मिळते. आता एक प्रश्न विचारतो मी. समजा एखाद्यानं असं विचारलं की या ब्रेकिंगसाठी किती पॉवर लागली, या ब्रेकिंगसाठी किती पॉवर लागली, तर ती तुम्ही कशी सांगणार? या इथं ब्रेकिंगसाठी किती पॉवर लागली हे तुम्ही कसं सांगणार? ब्रेकिंग टॉर्क इंटू ओमेगा. येस, पॉवर म्हणजे काय असते बाळांनो? टॉर्क इंटू ओमेगा असते. पॉवर म्हणजे काय? टॉर्क इंटू ओमेगा. मग तुम्हाला इथनं ब्रेकिंग टॉर्क मिळालाय, म्हणजे ब्रेक लावण्यासाठीचा टॉर्क. मग त्यासाठी पॉवर किती लागली आहे कसं काढणार? हा टॉर्क इंटू याची स्पीड घ्यायची, ओमेगा, अँग्युलर स्पीड. तर टॉर्क इंटू ओमेगा केले की तुम्हाला काय मिळणार? त्याची पॉवर. आता कधी कधी असं पण विचारतात, पॉवर लॉस्ट ड्युरिंग ब्रेकिंग, पॉवर लॉस्ट ड्युरिंग ब्रेकिंग. मग जेवढी याच्याकडे आता पॉवर असेल, समजा ब्रेक लावला आणि हे स्टेशनरी झालं, तर तेवढी सगळी पॉवर काय झाली? लॉस झाली. म्हणजे ब्रेकिंग टॉर्क इंटू ओमेगा केलं तर तुम्हाला काय मिळतं? पॉवर लॉस्ट फॉर ब्रेकिंग. म्हणजे ब्रेक लावण्यासाठी जी पॉवर किंवा ब्रेकिंगच्या वेळेला जी लॉस झालेली आहे ती पॉवर. ठीक आहे, ही तुम्हाला यातनं मिळणार आहे. आता मी जे आज सांगितले हे एकदम प्रायमरी लेवलचं होतं. ठीक आहे, याच्यावरती पेपरला प्रॉब्लेम असणार नाहीये, पण मी उद्या काय घेणार आहे ते सांगतो. ठीक आहे, आता आज मी काय केलं, एकदम साधा एक ब्लॉक ब्रेक घेतला, एकदम साधा सिंपल ब्लॉक ब्रेक. आणि त्या ब्लॉक ब्रेक वरती काय केलं मी, त्याच्यावरचे फोर्सेस कसे डिटरमाइन करायचे हे दाखवलं. हे सगळं जे आपण आज केलंय हे बघा, तुम्ही फर्स्ट इयरला केलं, इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये काय इक्विलिब्रियम घेतलेले आणि फोर्सेस काढलेले, तेच केले. काही वेगळं विशेष केलेलं नाही, फक्त फिगर व्यवस्थित ड्रॉ केला. आता एक गंमत काय सांगतो. समजा हा क्लॉकवाईजच्या ऐवजी अँटी क्लॉकवाईज रोटेट होत असतात ड्रम, अँटी क्लॉकवाईज. तर अशी एक कंडिशन जनरेट होते, अशी एक कंडिशन येत्या की ज्या कंडिशनला काय सांगितलेलं महत्वाचं आहे, हे क्लॉकवाईजच्या ऐवजी जर अँटी क्लॉकवाईज फिरत असतं तर इथं ब्रेक तुम्हाला लावायलाच लागत नाही. काय म्हटलं मी? तिथं ब्रेक लावायलाच लागत नाही. विदाउट फोर्स इथं आपोआप ब्रेक लागते. विदाउट फोर्स इथं आपोआप ब्रेक लागते. त्याला आपण म्हणतोय सेल्फ लॉकिंग कंडिशन. त्याला काय म्हणते आपण? सेल्फ लॉकिंग कंडिशन. म्हणजे विदाउट एक्सटर्नल फोर्स तिथं आपोआपच ब्रेक लागतोय, बाहेरनं फोर्सच लावायला लागत नाही. मग ते काय आहे ते काय करूया बाळांनो, आपण उद्या बघूया. आणि पेपरमध्ये जो प्रॉब्लेम येतो त्या प्रॉब्लेम मध्ये मोस्ट ऑफ द टाइम तीच गोष्ट विचारतात, म्हणजे हे करायलाच लागते. आणि याच्या बरोबर ऍडिशनली सेल्फ लॉकिंग कंडिशन काय आहे असं वगैरे विचारतात. आणि ते आपण काय करूया उद्या बघूया. आता आज काय बघितलं मी सांगतो. ठीक आहे, उद्या मी ह्यालाच कंटिन्यू करणार आहे. उद्या हे संपलेलं नाही आहे, त्यातली फक्त मी क्लॉकवाईज रोटेशनची कंडिशन घेऊन फोर्स कसा काढायचा एवढंच दाखवलंय, अजून हे संपलेलं नाही आहे. ठीक आहे, मी जर असं स्टार्ट करतो पहिल्यापासून. आपण पहिल्यांदा काय बघितलं, ब्रेक म्हणजे काय. ब्रेक म्हणजे काय, मग त्या ब्रेकिंगची कपॅसिटी कशावरती डिपेंड आहे, मग ब्रेक लाइनिंगचं मटेरियल, त्याच्या प्रॉपर्टीज काय असायला पाहिजे. त्याच्यानंतर मग ब्रेकचे टाइप्स बेसिक 3 आहेत. त्यातला आपल्या जो सिलेबसला आहे तो म्हणजे मेकॅनिकल ब्रेक. मेकॅनिकल ब्रेक सोडून अजून कुठला ब्रेक आहे? इलेक्ट्रिकल ब्रेक जो ईडी करंट वरती डिपेंड आहे, आणि दुसरा हायड्रॉलिक ब्रेक जो हायड्रॉलिक प्रेशर वरती डिपेंड आहे. पण ते आपल्या सिलेबसला नाही, आपल्या सिलेबसला फक्त मेकॅनिकल ब्रेक आहे. म्हणून मी डायरेक्ट मेकॅनिकल ब्रेकला स्टार्ट केलं.
मग मेकॅनिकल ब्रेक म्हणजे काय असतोय, त्यातला मी पहिला टाईप घेतला, असे भरपूर टाईप आहेत. त्यातला सिंगल ब्लॉक और शू ब्रेक म्हणजे काय, मी इथं फोर्स अप्लाय करणार आणि फ्रिक्शनल फोर्समुळे इथं ब्रेक लागणार, म्हणजे हा मेकॅनिकल ब्रेक आहे. मग या मेकॅनिकल ब्रेकमध्ये एक लिव्हर आहे, एक शू आहे आणि एक रोटेटिंग ड्रम आहे. त्या रोटेटिंग ड्रमची मला स्पीड थांबवायची आहे. मग मी याच्यासाठी याच्यावरती अप्लाय होत असलेले फोर्सेस दाखवले. ठीक आहे, मग हे मी फोर्सेस इथं दाखवले. त्यातला काय, हा बाहेरनं तुम्ही लावलेला एफर्ट, दोन सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आले म्हणून नॉर्मल रिॲक्शन, आणि मी फोर्स जो लिव्हरवर लावलाय म्हणजे लिव्हरवरचा फ्रिक्शनल फोर्स पाहिजे, लिव्हरवरचा फ्रिक्शनल फोर्स. मग लिव्हरवरचा फ्रिक्शनल फोर्स काढण्यासाठी ड्रम क्लॉकवाईज रोटेट असेल तर ड्रमवरचा फ्रिक्शनल फोर्स हा अपोजिट डायरेक्शनला पाहिजे, रोटेशनच्या अपोजिट. मग ड्रमवरचा या डायरेक्शनला असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला शूवरचा असतोय. म्हणून हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे, हा फ्रिक्शनल फोर्स ड्रमवरचा नाही तर तो कोणावरचा आहे, शूवरचा आहे. हे लय महत्वाचं आहे, शूवरचा आहे. मग मी या लिव्हरला इक्विलिब्रियम घेतला आणि वेगवेगळे फोर्सेस डिटरमाइन केले. ओके, आता मी उद्या काय करणार की क्लॉकवाईजच्या ऐवजी मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेणार आणि अँटी क्लॉकवाईज वरून मी सॉल्व्ह करत जाणार. मग सेल्फ लॉकिंग कंडिशन, ओव्हरऑलिंग कंडिशन, या सगळ्या कंडिशन्स मी काय करणार बाळांनो, डिटरमाइन करणार. आता ते कधी बघायचं आपण, उद्या. ठीक आहे, जर कोणाला डाऊट असेल तर बाळांनो जरा विचारा, जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. जर कोणाला डाऊट नसेल तर मग बाळांनो मी थांबणार आहे. याची मी जरा लक्ष द्या. काय झालं, पहिला जो टॉपिक होता, पहिला म्हणजे जो आपण जो घेतला, त्याची मी वही जी आणली होती MSD ची, त्यात थेरी काय लिहिलेली नव्हती म्हणून मी ते पाठवलं नाही. पण हा सेकंड टॉपिक पासून सगळी वहीमध्ये, क्लासच्या वहीमध्ये थेरी लिहिलेली आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला हे पाठवतो आणि याच्या बरोबर काय करतो, पूर्ण या टॉपिकची PDF बनवून पण पाठवतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये सगळी थेरी लिहिलेली आहे. मग तुम्ही ती आहे अशी वहीमध्ये उतरली तरी चालते. ओके, आता काय जर डाऊट असेल तर विचारा. सर ते प्रॉपर्टीज आहेत बघा,